मुंबईच्या वरळी डोममध्ये पर्यावरण विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्याचं आयोजन। कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह मंत्री पंकजा मुंडे उपस्थित। राज्यामध्ये 4 कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची माहिती। तर 43,000 तलाव निर्माण करण्यात आले असून जलयुक्त शिवार योजनेतही मोठे बदल करण्यात आल्याचं पंकजा मुंडेंचं म्हणणं। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार। पालिका आयुक्त भूषण गगराणी नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्षांकडे तर अर्थसंकल्प सादर करणार। 8 मार्च 2022 ते 11 फेब्रुवारीपर्यंतचा हिशेब द्या, किशोरी पेडणेकरांची महापौर आणि आयुक्तांकडे मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेदरम्यान कॉपी झाल्याचा एक व्हिडिओ समोर। परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर चढून पोलिसांसमोरच कॉपी पुरवली जात असल्याचं चित्र। पैठणमधल्या नाथ हायस्कूलमधला प्रकार। साताऱ्याच्या कराडमध्ये ग्रामविकास विभाग आणि जिल्हा परिषदेच्या मिनी सरस मानिनी जत्रा कार्यक्रमात महिलांचे हाल। मंत्री जयकुमार गोरेंना यायला 1.5 तासापेक्षा जास्त वेळ झाल्यानं महिला माघारी निघाल्याचं चित्र। रायगडच्या महाडमधील पोलीस निरीक्षक रमेश तडवींनी पोलीस महासंचालकांना दिलं आत्महत्या करणार असल्याचं पत्र। गेल्या 2 वर्षात 2 वेळा बदली झाल्यानं आणि वरिष्ठहीन वागणूक देत असल्यानं तडवींचं पत्र। दिल्लीतल्या एआय समिटने गोंधळ घातल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। शुक्रवारी एआय समिटच्या शेवटच्या दिवशी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ। भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार। घरगुती वापराचे 6 सिलेंडर जप्त। रुग्णांना सकस आहार देण्याचे राजश्री सेवा सहकारी संस्थेला कंत्राट। मात्र संस्थेकडून नियमांची पायमल्ली होत असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।